नमस्कार मित्रांनो, आज माझ्या गावात श्री दत्त मंदिर व गणेश मंदिर जीर्णोद्धार, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्याला शुभारंभ होणार आहे। मित्रांनो, हा भव्य आणि पवित्र सोहळा दिनांक 19, 20, 21 आणि 22 जानेवारी दरम्यान संपन्न होणार आहे। तरी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी इथं उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याची शोभा वाढवावी। धन्यवाद। तर आज प्रथम दिवस असा आहे की आज राक्षोग्न होम करणार आहोत आपण आज। तर इथे ज्या काय अद्भुत शक्ती असतील किंवा ज्ञात अज्ञात शक्तींचा जो वास असतो त्यांचा परिहार होण्यासाठी, ह्या वास्तूमध्ये सुखशांती लाभण्यासाठी आपण या ठिकाणी हा राक्षोग्नाचा होम करणार आहोत। तसेच उद्यापासून मुख्य मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुख्य कार्यक्रम सुरुवात होणार आहे। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं औदुंबरवरून आलं आहे ना, दत्त मूर्तीची स्थापना औदुंबरचे स्वामी करत असतील तर याच्यापेक्षा मोठं भाग्य काय। धन्यवाद। राजमूर्ती ओवाळितो प्रेम आरती ब्रह्मा। मित्रांनो, हा सोहळा फक्त धार्मिकच नाही तर आपल्या गावचा एक ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपणारा महत्त्वाचा क्षण आहे। गेल्या काही महिन्यांपासून गावकऱ्यांच्या अथक मेहनतीमुळे आणि योगदानामुळे मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे। यामुळे श्रद्धेला एक नवीन उभारी मिळाली असून गावकऱ्यांमध्ये एकतेची भावना अधिक दृढ झालेली आहे। मी या पवित्र सोहळ्याचे आणखीन काही सुंदर क्षण तुमच्यासाठी कॅमेऱ्यामध्ये कैद करीन। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि या भक्तिमय प्रवासाचा एक भाग बना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मित्रांनो, या खास कार्यक्रमासाठी आपण ड्रोन आणलेला आहे आणि आज तोच उडवायचा चाललाय। बघूया उडतोय का नाही। आपल्याला आयुष्यात पहिल्यांदाच ड्रोन उडवतोय। मित्रांनो, हे माझं गाव मंदरुळकोळे पाटील आवाड। छोटंसं गाव आहे पण उत्साह खूप मोठा आहे। कृष्ण पक्षाद्य पंचम्यांतिथौ पंचमे सद षष्ठांतिथौ आरंभे विवाहे प्रवेशे निर्गमे तथा वाचनम् आचार्यादिर्द्विजवर्णैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। गणपती बाप्पा मोरया। श्री गुरुदेव दत्त। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।